नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता विषयाचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण शिकणार आहोत बाळांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वीची स्कॉलरशिप परीक्षा. आणि आपला आजचा विषय आहे बुद्धिमत्ता. त्या बुद्धिमत्ता विषयामध्ये आपण आज काय शिकणार आहोत पाहूया. आपला चालू आहे बाळांनो घटक 3, तो म्हणजे क्रम ओळखणे. आणि ह्या क्रम ओळखणेमधील 3.4 चुकीचे पद ओळखणे हा भाग आपण आज शिकणार आहोत. चुकीचे पद ओळखणे यातला दुसरा प्रकार आहे, याला इंग्रजीमध्ये ऑड मॅन आउट. आपण ऑड मॅन आउटचा एक भाग वर्गीकरण जो घटक 2 आहे त्यामध्ये शिकलो होतो, पण त्यामध्ये प्रकार वेगळा होता. प्रथम इथे काय पाहूया आपण. या प्रकारच्या प्रश्नात विशिष्ट क्रमाने असलेल्या संख्यामालेत एक पद चुकीचे दिले जाते. आपण यामध्ये बघा मागील भागात आपण चिन्हांचं शिकलो होतो, आकृत्यांचा क्रम शिकलो होतो. त्यापूर्वी पहिला आपण संख्यांचा क्रम शिकलो होतो. म्हणजे एका क्रमाने दिलेल्या असतात संख्या आणि त्यामध्ये एक पद चुकीचं असेल किंवा एक संख्या चुकीची असेल की ज्यामुळे त्या मालिकेचा आकृतिबंध म्हणजे पॅटर्न खंडित होतो, की जो पॅटर्न आहे तो खंडित होतो. आणि ते चुकीचे पद अचूकपणे शोधणे हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ऑड मॅन आउट. इथे बघा वरती चित्रात दिसत आहेत पाण्यात छोटी छोटी पिल्लं पोहत आहेत. त्यात एक वेगळं आहे बघा, आहे ना, मग ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. पेन्सिली आहेत बघा, सर्व एकाच कलरच्या आहेत. एक पेन्सिल वेगळी आहे बघा ऑरेंज कलरची, ती सांगते आहे की मी वेगळी आहे. ऑड मॅन आउट. आपण मागील जो भाग घेतला होता वर्गीकरण असं होतं, त्यामध्ये संख्या दिलेल्या होत्या क्रमात आणि एक प्रश्नचिन्ह होतं. शेवटी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या तुम्हाला शोधायची. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला सर्व संख्या दिलेल्या असतील, एक विशिष्ट त्यांच्यामध्ये संबंध असेल आणि त्या संबंधात न बसणारी एक संख्या असेल चुकीची, ती तुम्ही शोधायची आहे. 3.4 संख्यामाला. संख्यामालेमध्ये चुकीचे पद ओळखणे. आता ते चुकीचे पद ओळखण्यासाठी जसं आपण मागील भागात पाहिलं तसं इथेही फार महत्त्वाचं आहे. काही मुद्दे बघा, कोणते कोणते मुद्दे आहेत ते. संख्यांचा गट कोणता आहे हे पण मला पाहायचं आहे. आणि संख्यांचा गट शोधण्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, संख्यांचे प्रकार, त्यांच्या अंकांवरील क्रिया. संख्यावर आपण क्रिया करतो ना, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्या क्रियांबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. पाढे येत असले पाहिजे. विभाज्यतेच्या कसोट्या इत्यादी गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आता संख्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे काय, इथे मी दुसऱ्या मुद्द्यात म्हटलं आहे बघा, संख्यांचे प्रकार तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर मग समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. बाळांनो हे गणिताच्या ह्या मूलभूत घटक आहेत हे. आणि हे आपल्याला बुद्धिमत्ता जरी आपला विषय असला तरी इथे सर्व ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मूळ संख्या, संयुक्त संख्या आपण मागील भागात शिकलो आहे. वर्गसंख्या म्हणजे काय, वर्ग म्हणजे काय आपण पाहिलं ना, एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणलं की वर्ग होतो. मग समवर्ग संख्या, समवर्ग संख्या म्हणजे ज्या समसंख्या आहेत त्यांचे वर्ग.
2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, त्यांना 4 6चा वर्ग 36, विषम वर्ग संख्या 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. घनसंख्या, त्रिकोणी संख्या ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. मग अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये व्यवहारी अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक हे 5वीला आपण शिकलो आहोत. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अंश भागिले छेद रूपातील. सममूल्य म्हणजे दोन अपूर्णांक वेगवेगळे दिसतात पण त्यांच्या किमती समान असतात. मग अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या, एकक स्थानचा अंक दशक स्थानी गेला, दशक स्थानचा अंक एकक स्थानी गेला तर काय होतं, संख्या बदलते ना. 53 नसेल तर 35 होते. मग दोन्ही संख्या सारख्या नाही आहेत. तर अशा प्रकारे चुकीचं पद शोधण्यासाठी सुद्धा, ऑडमॅन आउट काढण्यासाठी सुद्धा आपल्याला संख्यांबाबतचे ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आता काही आपण सोपी उदाहरणं पाहूया. आता इथे बघा, पहिलं आयडेंटिफाय द ऑड नंबर. इथे संख्या दिल्या आहेत 8, 27, 64, 100, 125 आणि 343. त्याच्यातून ऑड नंबर कोणता आहे इथे खुणा करून दाखवलेलीच आहे, परंतु का आहे तो ऑड नंबर. तर हे बाकीचे जे आहेत ना ते घन आहेत. पहा उदाहरणार्थ पहिला 8 2चा घन आहे. पहा 2 गुणिले 2, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं घन म्हणजे 3 वेळा संख्या लिहिली की घन होतो. मग गुणाकार करायचा 3 वेळा लिहून 2 दुणे 4 दुणे 8. पहा बरं 8 आहे की नाही. त्याचप्रमाणे हा 3चा घन आहे बघा. मग तुम्हाला आत्ताच मी नियमात सांगितलं की समानता असते. ते बाकीच्या सर्व संख्यांमध्ये अशी समानता आहे की ते काय आहेत, 2 3 4 5 6 7 यांचे काय आहेत, घन आहेत. पहा 3चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3. पहा बरं 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. हा आहे 4चा घन म्हणजे 4 3 वेळा लिहायचा. ठीक आहे. मग 4 चौक 16, 16 चौक 64. हा पण 125 आहे तो 5चा घन आहे. पहा 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 5 25 असे. त्याचप्रमाणे हे म्हणजे 7चा, हा 7चा घन आहे 343. 6चा घन पण आपल्याला करता येईल. 6 गुणिले 6 गुणिले 6 करून 6 आहे 36 आणि 36ला 6ने गुणायचं. पाहूया किती येतं. 36 गुणिले 6 किती येतं. 6 आहे 36 6 आजच्याले 3 आणि 7 3 18, 19 20 21 216. म्हणजे हे ज्या दिलेल्या संख्या आहेत इतर 5 त्या आहेत घन, पण 100 मात्र घन नाही आहे. पहा 100 बघा 10 गुणिले 10, 10चा वर्ग आहे तो, हा घन नाही आहे. म्हणून या ठिकाणी ऑडमॅन आउट काय आली, संख्या 100. म्हणजे अशा प्रकारे संख्यामधला जो सारखेपणा काय आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि त्यातून वेगळी संख्या तुम्हाला शोधायची आहे. पाहूया अजून एक उदाहरण. इथे पहा फाइंड ऑड मॅन आउट. संख्या बघा काय दिल्या आहेत, 331, 482, 551, 263, 383. इथे 362 आहे, 362. इथे मी नीट निरीक्षण केलं, इथे त्यांनी त्या संख्या ते खाली दिल्या आहेत. तर काय आहे पहा बरं, 263. काय आहे 263मध्ये, मी नीट पाहिलं तर माझ्या लक्षात येतं आहे की एकक हा एकक आहे ना, हा दशक आहे शतक आहे. एकक आणि शतकचा गुणाकार करा, मधली संख्या येते बघा. ह्या दोघांचा गुणाकार काय येतो बघा, 2 गुणिले 3 बेत्रिक 6 मधली संख्या आहे बघा, आहे ना 263. आता इतर बघूया आपण. पहिलं बघा 3 एके 3 मधली संख्या, 4 दुने 8 आहे, 5 एके 5 आहे, बेत्रिक 6 आहे. मग इथे 3 दुने 6 आहे. मग इथे बघा 3 त्रिक मधली संख्या येत नाही आहे, बरोबर ना. 3 त्रिक 9 म्हणजे इथे मध्ये काय पाहिजे होतं, मध्ये या ठिकाणी 9 पाहिजे होते. म्हणजे या ठिकाणी ऑडमॅन आउट कोण आहे, वेगळा कोण आहे, 383. कळलं तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे शोधायचं. इथे तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामध्ये उत्तर काय येणार आहे. त्यांनी ह्या संख्या दिल्या त्या विचारलं आहे ऑडमॅन कोण आहे, 263 आहे, 383, 331 की 551. तर कोण आहे ते वेगळा आहे, 383. इथे तुम्हाला मी समविषम संख्यावर आधारित ऑडमॅन आउट शोधण्यासाठी प्रश्न दिले आहेत. पहिलं बघा फाइंड द ऑडमॅन आउट. अंक काय दिलेत बघा, 3 5 11 14 16 आणि 21. त्यामध्ये कोण आहे. तर तुम्हाला मी समविषमबद्दल आत्ताच सांगितलं. विषम म्हणजे ज्यांचे एकक स्थानी 1 3 5. विषम म्हणजे काय, 1 3 5 7 9 असतात त्या विषम संख्या.
त्यांना काय म्हणतात, विषम संख्या. तुम्ही गणितात शिकालच. आणि समसंख्या म्हणजे 2 0 समसंख्या म्हणजे काय, 0 2 4 6 8 ज्यांचे एकक स्थानी असतात ते समसंख्या. मग पहा बरं इथे वेगळा कोण दिसतोय, लक्षात आलं का तुमच्या इथे वेगळा कोण आहे, इथे वेगळा आहे 14, कारण ती समसंख्या आहे. तसेच इथे मी अजून काही 3 सोपी उदाहरणं दिली आहेत तुम्हाला. 3 संख्या दिल्या आहे. विच नंबर इज ऑड वन आउट अँड वाय विचारलं आहे. कुठला, त्या समविषमच्या आधारावर तुम्ही इथे काढू शकता. पहिलं 14 12 21 बघा 21 विषम आहे, तिन्ही विषमचेच उदाहरणं दिले आहेत मी. दुसरं 30 71 100 म्हणजे 71 विषम आहे. तिसरं 5 20 26 5 विषम आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित पाहून संख्यांचं नीट निरीक्षण करून शोधायचं आहे. आता आपण आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला येणारी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. बघा इथे वरती हेडिंग कसं असेल, खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या मालिकेतील चुकीचे पद कोणते. पहिला प्रश्न, तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मी संख्या मालिका देणार आहे आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळी हिंट असते बाळांनो. तर ती आपल्याला विचार करून शोधायची आहे आणि चुकीची संख्या शोधायची आहे. आता इथे मी संख्या दिल्या आहेत 3 7 13 28 23. बघा संख्यांची मालिका दिली आहे मी तुम्हाला, प्रश्नचिन्ह नाही आहे इथे, बरोबर ना. तर ह्या संख्या मालिकेतून तुम्हाला चुकीची संख्या शोधायची आहे. तर तुम्हाला मी हिंट देते. इथे काय आहे बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. 3 7 13 18 आणि 23. तर तुम्हाला मी हिंट दिलेली आहे. 5च्या फरक्याने संख्यांचा चढता क्रम. 5चा फरक आहे, बघूया 5चा फरक आहे का. 5चा फरक म्हटल्यावर 3 आणि 5. एक मिनिट मी तुम्हाला सोडवून दाखवते. हां बघा इथे काय म्हटलं आहे, 5च्या फरकाने संख्यांचा चढता क्रम. मग 5चा फरक म्हणजे चढता क्रम आहे, म्हणजे संख्या वाढत गेल्या पाहिजेत ना. मग 3च्या पुढे किती मिळवायचं, 5चा फरक म्हणजे चढता क्रम म्हणजे 5 मिळवायचे. मग 3 आणि 5 इथे 8 आला पाहिजे. पहा बघायला उत्तर आपल्याला मिळालेलंच आहे. आणि मग इथे जर 8 असेल तर 8मध्ये अजून 5 मिळवले तर 8 5 13 होणार, बरोबर ना. 13मध्ये अजून 5 मिळवले तर 13 आणि 5 18 होणार. आणि 18मध्ये अजून 5 मिळवले तर 18 आणि 5 23 होणार. ठीक आहे. मग आता इथे बघा बरं कोणती संख्या तुम्हाला उत्तर वाटतं. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. सांगा बरं कोणती संख्या उत्तर असेल. बघा कोणती संख्या पाहिजे. 8 3 आणि 5 8 ना, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 3मध्ये संख्या कोणती आहे बघा. पर्याय क्रमांक 3मध्ये संख्या आहे ही बघा इथे 7, बरोबर ना. म्हणजे 7 ही चुकीची संख्या आहे. 3 आणि 5 8 आलं पाहिजे इथे. तर इथे त्याने किती दिलेलं आहे, 8च्या ऐवजी आपल्याला 7 दिलेला आहे. इथे चुकून इथे गोल मी 13ला केला, 13ला नाही. गोल कशाला यायला पाहिजे, 7ला यायला पाहिजे. पाहूया दुसरा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नातील संख्यामालेतील चुकीचे पद ओळखा. इथे मी संख्या दिल्या आहेत 2 5 10 16 आणि 26. यातली चुकीची संख्या कोणती आहे. 5 आहे, 26 आहे, 16 आहे की 10 आहे. पहिली संख्या नाही दिली आहे. पहिली संख्या सहसा चुकीची असू शकते पण सहसा नाहीच, कारण पहिल्या संख्येनेच आपल्याला क्रम सुरू करायचा असतो. त्यामुळे उरलेल्या संख्याच आहेत बघा 5 10 16 26. तर तुम्हाला मी इथे हिंट दिलेली आहे. 3 5 7 9 या विषम संख्यांच्या फरकाने संख्यांचा चढता क्रम आहे, म्हणून ते 16 ऐवजी 17 पाहिजे. पाहूया बरं. म्हणजे ह्या विषम संख्या आहेत ना, 3 5 7 9 विषम संख्या तुम्हाला माहीत आहेत, बरोबर ना. मग त्या फरकाने संख्या वाढत गेल्यात का पाहूया बरं. मग 2 अधिक 3 5, बरोबर.
मग 3च्या नंतर विषम संख्या 5 आहे ना, मग 5 आणि 5 10, बरोबर. मग 10च्या नंतर विषम संख्या कोणती आहे आपल्या 1 2 3 4 मध्ये पहा ना, आपण लिहूया इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10पर्यंतच लिहूया. तर विषम संख्या म्हणजे माहिती आहे ना, ज्यांना 2ने भाग जात नाही, 1 3 5 7 9. मग 1 नाही, 1 मिळवून 2 अधिक 1 3 होणार नाही. मग 2च्या नंतर 5 आहे म्हणजे 3 मिळवलेत. बघा किती मिळवले तिथे, इथे 3 आहेत ना, ते 3 मिळवले. नंतर मग 5 मिळवले. नंतर मग मी 7 मिळवणार ना, 10मध्ये 7 मिळवणार. मग 10 ने 7 किती झालं पाहिजे, इथे 17 आली पाहिजे, बरोबर. आणि मग 17मध्ये मग 9 मिळवणार. मग 17मध्ये 9 मिळवले 26 बरोबर आहेत. म्हणजे कुठली संख्या चुकीची आहे, आलं का तुमच्या लक्षात? पहा बरं, तुम्ही विचार करा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16 ही संख्या चुकीची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 7 11 17 23 35 47. ठीक आहे. बघा इथे मी किती संख्या दिल्या, 1 2 3 4 5 6 संख्या दिल्या. पहिली संख्या पर्यायामध्ये नसणारच. उरलेल्यामधील 4 संख्या दिलेल्या आहेत चुकीच्या, 35 17 11 आणि किती आहे बघा 23 आहे. म्हणजे शेवटची संख्या 47 बरोबर आहे, ज्या अर्थी ती चुकीच्यामध्ये दिलेली नाही आहे त्या अर्थी. तर बघा मी तुम्हाला तर हिंट देते. काय आहे या ठिकाणी, इथे ह्या संख्या समसंख्यांच्या फरकाने वाढत चालल्या आहेत. समसंख्यांच्या फरकाने. संख्या सम नाही आहेत, संख्या विषम आहेत, पण त्यांच्यामध्ये मिळवायची जी संख्या आहे ते सम आहे. बघा 4 6 8 10 12, बरोबर ना. इथे 3 नाही, 3 चुकून आला आहे. तर बघूया बरं, 7मध्ये आपण 4 मिळवूया. किती होणार, 7 आणि 4 11, बरोबर. मग 11मध्ये 6 मिळवले. समसंख्या मिळवायच्यात, मग अशी विषम मिळवलेल्या ना, आता आपण इथे समसंख्या मिळवायच्या आहेत. ह्या 6 मिळवले, 11मध्ये 6 मिळवले 17. मग 17मध्ये पुढे किती मिळवले, तिथे 8 मिळवलेत ना. मग 17 आणि 8 किती, 17 आणि 8 मोजा बरं, 25 आले पाहिजेत, बरोबर ना. इथे 25 आले पाहिजेत. आणि 25 नंतर 17मध्ये 8 मिळवले, 8 नंतर 10 मिळवायचेत. मग 25मध्ये 10 मिळवले की किती होतात, 10 मिळवले की 35 होतात, बरोबर आहे. आणि मग 35मध्ये 12 मिळवायचे आहेत. किती मिळवायचे आहे, 12. मग 35 आणि 10 45 46 47, म्हणजे बरोबर आहे. 47 ही शेवटची संख्या बरोबर आहे. मग आता कुठली संख्या चुकीची आली का तुमच्या लक्षात? पहा बरं कुठली संख्या चुकीची आहे ती, पहिली सोडून आणि शेवटची सोडून. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 23. पुढचा प्रश्न पाहूया. 3 5 8 15 23 33 संख्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली संख्या पर्यायात नसणारच. पर्याय बघा 23 8 15 आणि 5 हे पर्याय आहे. म्हणजे शेवटची 33 ही संख्या बरोबर आहे. इथे पण पुन्हा तसाच प्रश्न आहे. मी समसंख्यांच्या फरकाने चढता क्रम म्हणजे त्या समसंख्या मिळवत जायच्या. म्हणजे 3मध्ये किती मिळवायचे बघा, बेच्या पाड्या. समसंख्यामध्ये बेच्या पाडा जो आहे की नाही, बे की बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंची 10, बेसक 12, जेवढ्या आपल्या संख्या असतील तेवढे अंक वाढवत जायचे. चढता क्रम आहे ना. मग 3मध्ये मिळवले 2, 5 झाले. 5मध्ये किती मिळवायचे, 5मध्ये 4 मिळवायचे, बरोबर ना. मग 5मध्ये 4 मिळवणे ते किती येणार, 4 मिळवल्यावर 9 येणार बाळानो, बरोबर ना. इथे त्याने 8 दिली आहे. आणि मग 9मध्ये पुढे किती मिळवायचे, 6 मिळवायचे. समसंख्या बेच्या पाड्यातील वाढवत जायच्या आहेत. त्यामुळे 9 आणि 6 15 बरोबर आहे. मग 15मध्ये 8 मिळवायचे आहेत. 15 आणि 8 23. आणि नंतर मग 10 मिळवायचे. 23 आणि 10 33. कळली तुम्हाला कुठली संख्या, 8च्या ऐवजी 9 पाहिजे आहे. म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे, की चुकीची संख्या कोणती आहे सांगा बघू पर्याय. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
वेळ संपली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संख्या 8. पाहूया पुढचा प्रश्न. संख्या दिल्या आहेत 9, 16, 25, 35, 49. तर यामध्ये बघा पर्याय दिलेले आहे 16, 9, 35 आणि 49. पहिली संख्या पण दिलेली आहे. तर काय आहे पहा बरं. हां, इथे हिंट काय दिलं आहे बघा मी. वर्गसंख्या. सर्व वर्गसंख्या आहेत बघा. अगदी सोपं आहे. पहिली बघा कोणाचा वर्ग दिसते. पहिली संख्या 3चा वर्ग. वर्ग म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं म्हणजे वर्ग होतो. इथे मग 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 16. इथे आहे 5चा वर्ग. 5 गुणिले 5 25. आणि क्रमाने बघा वर्ग आहे. मग इथे आला 6चा वर्ग. 6 36 आलं पाहिजे. इथे आहे 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 49 आलं पाहिजे. मग आता सांगा बरं चुकीचा कोणती संख्या आहे. तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 35. 6चा वर्ग 36 आला पाहिजे ना तिथे. पाहूया पुढचा प्रश्न. 5, 7, 10, 16, 22, 33 ह्या संख्या दिलेल्या आहेत मी. 22 आहे, 16 आहे, 10 आणि 7 आहे. पहिल्या संख्येशी बघा साधारण वर्ग आणि घन विचारले की पहिली संख्या पर्याय येईल. म्हणजे क्रम असतो ना, चढता क्रम किंवा उतरता क्रम, त्यात पहिली संख्या सहसा पर्यायात नसते. हां, तर इथे काय हा इथे पण बघा मूळ संख्यांच्या फरकाने चढता क्रम आहे. ह्या मूळ संख्या आहेत बघा. 2 तुम्ही म्हणाल 2 कसा आला. 2 सम आहे बरोबर, पण 2 मूळ संख्या आहे ना. इतर कुठल्या संख्याने भाग न जाणाऱ्यांना मूळ संख्या म्हणतात. तर 2, 3, 5, 7, 11 यांच्या फरकाने चढता क्रम आहे. पाहूया आपण. 5मध्ये 2 मिळवले किती होणार. 5 अधिक 2 7. 7मध्ये किती मिळवायचे पुढे अधिक 3 10. नंतर 3 नंतर 5 आहे ना संख्या. मग आपण 10मध्ये 5 मिळवूया. 10ने 5 15 आले पाहिजेत. पहा तुम्हाला उत्तर मिळालं इथे. मग 15मध्ये किती मिळवणार. 7 मिळवणार मूळ संख्या. 15ने 7 22. आणि मग 22मध्ये किती मिळवणार 11. मग 22 आणि 10 32 आणि 1 33. बघा बरं तुम्हाला उत्तर आलं का लक्षात. कोणती संख्या. 16च्या ऐवजी 15 पाहिजे ना. हे चुकीचा पर्याय. चुकीची संख्या कोणती. पर्याय क्रमांक तुम्ही सांगायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संख्या 16. पाहूया पुढचा प्रश्न. 6, 11, 18, 24, 30 संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला मी. पर्याय बघा 6 आहे, 24 आहे, 11 आणि 30 आहे. काय या ठिकाणी पहा 6च्या पाड्यातील संख्या. बरोबर, किती सोपं आहे बघा. मला सांगायची गरज आहे का. तुम्ही ओळखा बघा कोणता चुकीचा पर्याय आहे तो. चुकीची संख्या आहे ती. पर्याय क्रमांक सांगा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चुकीची संख्या 11. पाहूया पुढचा प्रश्न. 3, 5, 12, 24, 48 संख्या दिल्या आहेत. 5, 3, 12, 24. ठीक आहे. हां, काय बघा क्रमशः मागील संख्येच्या दुप्पट पुढील संख्या आहे. बघा मागील संख्या म्हणजे ही मागची संख्या म्हणजे आधीची. हिच्या दुप्पट पुढील संख्या आहे. दुप्पट म्हणजे काय 2ने गुणणे. मग 3च्या दुप्पट काय येणार. 3 दुने किती आलं पाहिजे 6 आली पाहिजे ना. मग ही दुसरीच संख्या चुकीची आहे बघा. 6 आली पाहिजे. 6 नाही दिले. मग 6च्या पुढे 6चे दुप्पट 12 आहे. 12चे दुप्पट 24 आहे. 24 दुने 48. पुढे सगळ्या संख्या बरोबर आहेत. मग दुसरीच संख्या चुकीची आहे. मग कोणता पर्याय सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेला आहे.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चुकीची संख्या 5. 5च्या ऐवजी 6 यायला पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. 3, 7, 13, 31 आणि 61. 3, 7, 13, 31 पहिले 4 पर्याय दिले आहेत, त्यातलाच कुठला तरी चुकीचा आहे. हिंट दिले बघा तुम्हाला मी. मागील संख्येची दुप्पट अधिक 1 पुढील संख्या आहे. जरा प्रश्न वेगळे आहेत ना, आता चढता क्रमच आहे पण फक्त चढता क्रम नाही आहे, समविषम वगैरे थोडं वेगळी हिंट आहे बघा. मागील संख्येची दुप्पट म्हणजे ही जी मागील म्हणजे पहिली समजा ही आहे, तिची दुप्पट अधिक 1. पाहूया बरं आपण. 3 आहे ना हे, मग 3ची दुप्पट अधिक 1 करायची, सॉरी अधिक 1 करायची म्हणजे किती होणार. 3 दुने 6 अधिक 1 बरोबर 7. बघा ही संख्या आहे 7 बरोबर ना. मग आता त्या पुढची बघूया आपण. पुढची संख्या आहे का 7 आहे ना, मग तिची दुप्पट झाली पाहिजे ना. तिची दुप्पट अधिक 1 पुढची संख्या पाहिजे, ही पाहिजे. पाहूया आपण. 7 दुने 14 अधिक 1 15 पाहिजे. इथे तर 13 दिलं आहे, बहुतेक आपल्याला ही चुकीची वाटते. हां, आपण पुढची बघूया. मग इथे 15 येणार ना, जे बरोबर संख्या. मग तिची दुप्पट 15 गुणिले 2 अधिक 1 15 दुने 30 अधिक 1 31 ही आहे बरोबर. आता पुढे बघूया आपण. 31ची दुप्पट अधिक 1 31 दुने 62 अधिक 1 ही पण आहे बरोबर 63. म्हणजे चुकीची संख्या तुम्हाला कळली. पहिली संख्या जी 3 आहे तिची दुप्पट अधिक 1 3 दुने 6 अधिक 1 7 7 दुने 14 अधिक 1 15 आलं पाहिजे. कुठली संख्या चुकीची आहे बघा बरं. पर्याय सांगा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चुकीची संख्या 13. पाहूया पुढचा प्रश्न. 29, 23, 19, 15, 13, 11. आता उतरत्या क्रमाने संख्या आहेत, कमी कमी होत गेलेल्या आहेत. त्यातली तुम्हाला चुकीची संख्या शोधायची आहे. तुम्हाला मी पर्याय दिले आहे, सॉरी हे दिलेलं आहे, हिंट दिलेली आहे. क्रमशः मूळ संख्या आहेत उतरत्या क्रमाने. बघूया आपण. मूळ संख्या म्हणजे माहिती आहे ना, आता आपण पाहिलं सुरुवातीपासून बघितल्या मूळ संख्या ज्यांना दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग लागत नाही, तर 2, 3, 5, 7 नंतर 8 आणि 9 नाही. 9 विषम आहे पण मूळ नाही. मग 11, 11 नंतर 13 अशा ह्या आहेत. ठीक आहे. मग आता 11 नंतर इथपर्यंत 11, 13 बघा इथे उतरता क्रम आहे ना. मग 11, 13च्या पुढे कुठल्या आहेत. 13 नंतर 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17, मग 18 नाही, मग 19 नंतर 20ला भाग जातो बऱ्याच संख्येने, 21लाही जातो, 22लाही जातो, मग 23, 23 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29, 29 30 नाही, मग 31. बघा आपण 31पर्यंत लिहिल्या. ह्या सर्व मी कोणत्या संख्या लिहिल्या आहेत. मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. मग आता ह्या मी चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत. बघा उतरता क्रम आहे. बघूया आपण उलट जाऊया. बघा इथून 29 आहे आपल्याकडे, 23 आहे, 29 नंतर काय आली पाहिजे 17 आली पाहिजे ना. 13 आहे, 11 आहे, त्याने दिलेली 15 ही मूळ संख्या नाही आहे बरोबर ना. मग इथला चुकीचा पर्याय कोणता, सॉरी चुकीची संख्या कोणती. पर्याय ओळखायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 15 ही चुकीची संख्या आहे. कारण ती जरी विषम असली तर मूळ संख्या नाही आहे. तिला 3ने भाग जातो, 5ने भाग जातो, 15ने जातो. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 2, 3, 5, 9, 13, 21 ह्या संख्या दिलेल्या आहेत. पर्याय बघा 9, 13, 3 आणि 21. तुम्हाला पुन्हा हिंट दिली आहे मी. मागील 2 संख्यांची बेरीज येत आहे पुढील संख्या. बघा बरं करून पहा. हे तुम्हाला विचार करायचा आहे बाळांनो. हिंट ही काही तुम्हाला परीक्षेला दिलेली नसणार आहे. 2 आणि 3 बघा बेरीज आहे की नाही. 2 आणि 3ची बेरीज 2 अधिक 3 मागील 2 संख्यांची बेरीज पुढील संख्या आहे. ठीक आहे. मग 2 आणि 3 बरोबर इथे 5 आहे. मग 3 आणि 5ची बेरीज त्या पुढची संख्या पाहिजे ना. इथे 3 आणि 5 इथे 8 पाहिजे. बहुतेक ही चुकीची वाटते.
मग 5 आणि 8ची बेरीज इथे 13 आहे पहा, आहे ना. आणि मग 8 आणि 5 आणि 8 13, ठीक आहे. आणि मग 8 आणि 13ची बेरीज 8 अधिक 13, पुढे 8 अधिक 13ची बेरीज बघा, 13 आणि 8 किती, 8 आणि 3 11, 1 2 बरोबर. मग तुम्हाला कळली का चुकीची संख्या कोणती आहे ती? दोन संख्याची बेरीज 2 आणि 3 5 ना. पहा इथे एक मिनिट, हां 2 आणि 3 5, 3 आणि 5 8, इथे 8 आले पाहिजेत. बघा विचार करा तुमचं उत्तर काय असेल. तुमची वेळ सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 ही संख्या चुकीची आहे. आलं का लक्षात तुमच्या बाळांनो? पाहूया पुढचा प्रश्न. 6 7 11 15 23 31 41 अशा एवढ्या संख्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. एक संख्या कोणती तरी चुकीची आहे. बघा तर इथे 2 संख्यांचे गट आहेत. 1 8 1 2 संख्या मला आहेत, म्हणजे 6 11 23 21 ही एक संख्या मला आहे, आणि 7 15 31 ही वेगळी संख्या मला आहे. मग त्या कशा आहेत? तर समस्थानी ज्या संख्या आहेत त्या 2n अधिक 1 आहे, आणि विषमस्थानी 2 1 वजा 1. म्हणजे कसं? समस्थानी म्हणजे हे पहिलं स्थान ना, हे पहिलं स्थान लिहूया आपण इथे. पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं किंवा तिसरी संख्या, ही चौथी, ही 5वी, ही 6वी आणि 7वी ना. मग समस्थानी म्हणजे दुसऱ्या स्थानी असलेली संख्या कशी आहे? ह्या दुसरं स्थान जे आहे ना, त्या म्हणजे संख्या जी आहे ती 2n, म्हणजे 2 गुणिले n अधिक n, म्हणजे 7 जी आहे संख्या तिला 2ने गुणायचं अधिक 1, म्हणजे 7ला आपण 2ने गुणले काय येणार? 7 गुणिले 2, 7 2 14 अधिक 1, त्या पुढची संख्या आली पाहिजे. बघा बघा बरं, 7 2 14 अधिक 1 15 आहे की नाही? बघा आहे ना समस्थानची संख्या. आता त्याच्या पुढची बघूया आपण. ही जी संख्या आहे चौथ्या स्थानावर जे 15, तिला 2ने गुणायचं. 2 गुणिले ती संख्या अधिक 1, म्हणजे 15 गुणिले 2 अधिक 1. 15 2 किती? 30 अधिक 1. बघा समस्थानावरची संख्या 31 आहे की नाही? तर ह्या बरोबर आहेत 3 संख्या, बरोबर 7 15 31. आता विषमस्थानच्या संख्या काय आहेत म्हटलं त्याने? 2n वजा 1 आहे, म्हणजे ही जी संख्या आहे 6, तिला काय करायचं आहे? 2ने गुणायचं आहे आणि वजा 1 करायचं आहे. मग 6 2 12 वजा 1 11 आहे का? बघूया. 11 आहे. विषमस्थानची संख्या आहे ना दुसरी, ही पहिल्या स्थानावरची, तिसऱ्या स्थानावरची संख्या 11 बरोबर आहे. आता पुढची काय पाहिजे? 11 जी आहे ना, आपण इथे करूया बाजूला. 11 तिला 2ने गुणून वजा 1, म्हणजे 11 2 22 वजा 1 बरोबर 21 पाहिजे. कुठली संख्या? पहिल्या स्थान झालं, तिसऱ्या स्थानावर झालं, 5व्या स्थानावरची संख्या 21 पाहिजे. ठीक आहे. आणि मग ती जर 21 असेल तर 21 गुणिले 2 वजा 1, 21 2 42 वजा 1, त्या पुढची संख्या 41 पाहिजे. 5व्या नंतर 7व्या स्थानावर संख्या 41 बरोबर आहे. म्हणजे कुठली चुकली आहे बघा संख्या? समस्थानांवरच्या बरोबर आहे. विषम स्थानावरची 6 2 12 वजा 1 11 बरोबर. 11 2 22 वजा 1 21 पाहिजे. बघा इथे आपण काढलं ते 23 दिलं आहे. मग तुमचा आता मग पर्याय सांगा बरं कोणता आहे तो? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. चुकीची संख्या आहे 23, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ती संख्या दिलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 12 23 38 51 64 कोणती संख्या चुकीची आहे? 13चा फरक आहे बघा इथे. 13च्या फरकाने चढता क्रम आहे. मग 12 मध्ये मिळवूया आपण 13. 12 अधिक 13 चढता क्रम, फरक म्हणजे मिळवायचं. मग 12 आणि 13 किती आलं पाहिजे? 25 आलं पाहिजे. इथे तर 23 दिलं आहे. मग 25 मध्ये पुढे 13 मिळून पुढच्या तरी पाहूया बरोबर आहेत का? 25 अधिक 13 किती येतं? 5 ने 3 8, 2 अधिक 1 3 38 बरोबर आहे 38.
मग त्याच्यामध्ये 38 मध्ये 13 मिळवूया. किती येतं बघा, 38 अधिक 13. बघू किती येतं. 8 ने 3 11, 1 हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, म्हणजे ही पण बरोबर आहे. 51. मग 51 मध्ये 13 मिळवूया. 3 आणि 1 4, 5 आणि 1 6, 64 बरोबर आहे. म्हणजे कुठली संख्या चुकली आहे. 12 मध्ये 13 मिळवले, 25 आले पाहिजे. दुसरी संख्या चुकीची आहे. पर्याय कोणता. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 23 ही संख्या. 23च्या ठिकाणी 25 आले पाहिजे जर 13चा फरक असेल तर. पाहूया पुढचा प्रश्न. 8 16 25 36 49 पर्याय दिलेले आहेत. अगदी सोपं दिसतंय बघा. वर्गसंख्या दिसत आहेत बरोबर ना. मग वर्गसंख्या जर दिसत आहेत तर मग वर्गसंख्यांचा गट आहे बघा. मग कुठली नाही आहे बघा, चेक करा. इथे बघा, हा कोणाचा वर्ग आहे. हा 4चा वर्ग आहे बरोबर. 4चा वर्ग आहे 16. हा आहे 5चा वर्ग 25. हा आहे 6चा वर्ग 36. हा आहे 7चा वर्ग 49. मग 4च्या आधी किती हा पाहिजे. 3चा वर्ग पाहिजे ना. मग 3चा वर्ग किती. 3 गुणिले 3 किती पाहिजे तिथे. 9 पाहिजे. म्हणजे तुम्हाला पर्याय कळला. सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे संख्या 8. पहिली संख्या चुकीची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 29 23 19 15 13 आणि 11 फुलावर जी संख्या आहे ती 13 आहे. तर ह्यामध्ये काय आहे पाहूया आपण. संख्या दिलेल्या आहेत. चुकीच्या संख्या 13 आहे, 15 आहे, 23 किंवा 19 आहे. उतरता क्रम दिसतोय बघा बरोबर ना. बघा इथे क्रमशः मूळ संख्या उतरत्या क्रमाने आहेत. 29 23 19 नंतर 15 13 आणि 11 ना. मग 15 ही मूळ संख्या नाही आहे बरोबर ना. मग त्या ठिकाणी 15 ही काय आहे. संयुक्त संख्या आहे. त्यामुळे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर सांगायचं आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. 40 30 22 17 आणि 14. बघा 40 30 22 17 आणि 14 त्यातली कुठली संख्या चुकीची आहे. हिंट तुम्हाला मी दिलेली आहे. 11 7 5 3 ह्या मूळ संख्यांच्या फरकाने उतरता क्रम. म्हणजे बघा मूळ संख्या सुरू होतात कुठून 2 ने, पण 3 पासून फरक आहे. आपण उलट पाहूया इथे. आता म्हणजे वजा करायचे आपल्याला. उलट आपण जाणार म्हणजे मिळवत जाणार. 14 मध्ये मी 3 मिळवले. 14 अधिक 3 किती होणार. 17 येतात बरोबर ना. मग 3 नंतर मूळ संख्या आहे 5. मग 17 मध्ये आपण 5 मिळवूया. 17 आणि 5 किती होणार 22 बरोबर. मग 22 मध्ये मी किती मिळवणार 7 मिळवणार बरोबर ना. मूळ संख्या ना. 3 मिळवले 5 मिळवले 5 नंतर 7 आहेत. मग 22 मध्ये 7 मिळवले तर किती येणार. 22 अधिक 7 29 यायला पाहिजे बरोबर. आणि 29 मध्ये 7च्या नंतर मूळ संख्या आहे 11. मग मी अधिक 11 करणार तर किती येतं बघा. 29 अधिक 11 9 आणि 1 10 0 हातचा 1 2 3 4 बरोबर आहे. मग एकच संख्या कुठली चुकीची आहे तुम्हाला कळली. कुठली चुकीची आहे ती. 22 मध्ये 7 मिळवल्यावर 29 येतात. तिथे 30 दिलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर कोणतं आहे सांगायचं आहे तुम्ही. पर्याय आता तुम्हाला मी दिलेले आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 30 ही संख्या.
तशा प्रकारे आपण क्रम ओळखणे, यामध्ये संख्यांचा क्रम दिला असता त्या संख्यांच्या क्रमामध्ये एक विशिष्ट लय आहे, विशिष्ट मांडणी आहे, बरोबर ना. मग त्यामध्ये एक संख्या वेगळी असते जिच्यामुळे ती लय तुटते, तर पॅटर्न तुटतो आणि ती संख्या आपलं शोधणं या ठिकाणी कसब आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत आज. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.